विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला सूरज. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज. विद्यार्थी मित्रांनो, आपण काळाचे 6 प्रकार बघितलेले आहेत. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर आज आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. बघा, पूर्ण भूतकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला पहिले त्याचे फॉर्म्युला बघूया आपण. फॉर्म्युला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? फॉर्म्युला म्हणजे सूत्र काय बघायचं आहे आपल्याला? त्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे करता, सब्जेक्ट प्लस टू बी काय आहे? त्याचे हॅड आहे. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्हर्ब पीपी पास्ट पार्टिसिपल काळाचे तिसरे रूप विद्यार्थी मित्रांनो प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्हर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट, किंवा हॅड टू बी आहे तर हॅड पण घेऊ शकतो आपण डायरेक्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टू बी पण लिहून घेऊ आपण. टू बी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, त्याचा आहे हॅड. टू बी काय आहे? हॅड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. सपोज एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो. आय, बघा सब्जेक्ट, टू बी काय आहे? हॅड. व्हर्ब पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल काय आहे? म्हणजेच काळाचे तिसरे रूप. काळाचे तिसरे रूप काय आहे विद्यार्थी मित्रांनो? काळाचे, सपोज मी खेळलो आहे किंवा माझं खेळून झालंय. सपोज मी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल किंवा काही इतर असेल ते खेळलेलो होतो, मी त्यावेळेला खेळलेलो होतो असं आपण पूर्णपणे सांगू शकतो. म्हणजे आय प्लेड अ फुटबॉल. म्हणजेच मी त्यावेळेला फुटबॉल खेळलेलो होतो. म्हणजे मी फुटबॉल खेळलेलो होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हॅड टू बी जो आलेला आहे तो सगळीकडे किंवा मग कोणतंही पूर्ण भूतकाळातलं किंवा पास्ट परफेक्ट मधले कोणतं एखादं सेंटेन्स असेल तरी पण हॅड टू बी वापरला जातो. सपोज आता तुम्ही म्हणाल प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅज वापरत होते, हॅव वापरत होते, तसं पास्ट परफेक्ट मध्ये हॅडच वापरला जातो. वी हॅड. बघा इथे वी आलेला आहे. आपलं जे पहिले लेक्चर आहे त्यामध्ये आपण वी हॅव घेतला असता, तर हा इथे आलेला आहे वी हॅड. रिटर्न अ नोवेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा काय अर्थ होतो? आम्ही कादंबरी लिहिलेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, लिहिलेली होती. आम्ही कादंबरी लिहिलेली होती.
होऊन गेलेली ती गोष्ट पूर्णपणे होऊन गेलेली आहे. ती कधी झाली याच्याशी काही नाही, पण पूर्ण भूतकाळ आहे, पूर्ण होऊन गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं एक्झाम्पल घेऊया. शी हॅड काय येईल? शी हॅड काळाचे तिसरे रूप येईल ना. काय येईल? लुक. शी हॅड लुक्ड अ पिक्चर. बघा, ती चित्र किंवा तिने चित्र बघितलेले होते. तिने चित्र बघितलेले होते. बघा, तिने चित्र बघितलेले होते. या पद्धतीने मित्रांनो आणखी एक सपोज वाक्य घेऊ. बघा, तिने चित्र बघितलेले होते. आपण एक नाउनचं वाक्य घेऊ. श्याम had read a book. बघा, काय विद्यार्थी मित्रांनो? श्याम पुस्तक किंवा श्यामने पुस्तक वाचलेले होते. बघा, केव्हा वाचलं याच्याशी काही हे नाही, पण पूर्ण भूतकाळ झाला विद्यार्थी मित्रांनो. इथे पूर्ण भूतकाळ झाला. तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा पूर्ण भूतकाळ जो आहे तो खूप सोपा आहे. बघा, सर्व टेन्स एकदम सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगत आहे. त्यामध्ये आपले आज 7 टेन्स कंप्लीट झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो एकूण 12 टेन्स पैकी 7 टेन्स जर कंप्लीट झाले तर तुम्हाला बऱ्यापैकी इंग्लिशचं नॉलेज आलेलं असेल. त्याच पद्धतीने तुम्ही आणखी सरावासाठी जे आपले 7 व्हिडिओ झालेले आहे इंग्लिश ग्रामरचे, त्या पास्ट टेन्स मध्ये किंवा फ्युचर प्रेझेंट टेन्सचे, तर ते पूर्णपणे बघा आणि त्याची प्रॅक्टिस करत बसा. त्यामुळे तुम्हाला काय होणार, त्याचा फायदा होणार आहे. त्याच पद्धतीने आपले आणखी फ्युचर टेन्सचे व्हिडिओ पण राहिलेले आहे आणि आपला एक पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे तो पण राहिलेला आहे. असे मिळून 5 जे टेन्स आहे ते बघण्यासाठी आपले नवीन जर व्ह्यूअर असेल तर त्याने सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. त्याचप्रमाणे बेल आयकॉन सुद्धा क्लिक करावे आणि लाईक करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज. थँक्यू टू ऑल ऑफ यू.